दादा आता काही वास्तू एक्सपर्ट्स असतात आणि काही जेन्युइन आहेतच, पण काही सो कॉल्ड वास्तू एक्सपर्ट्स असतात किंवा असे काही लोक असतात जे असं म्हणतात की XYZ प्रकारचाच फोटो स्वामींचा तुम्ही घरी ठेवला पाहिजे, किंवा त्या मुद्रा असलेलेच स्वामी तुमच्या घरी असले पाहिजे, किंवा काही जण सांगतात की स्वामींच्या हातात ते गोटी आहे ना, तसा फोटो तुम्ही घरात अजिबात ठेवू नका, नाहीतर मग तुम्हाला सगळंच दारिद्र्य येईल किंवा मग सगळंच संपेल वगैरे. तर हे खरं आहे का? सॉरी सॉरी, तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. खरं म्हणाल तर असं काहीच नाही आहे. महाराजांच्या कुठल्याच मुद्रेचा तुमच्या घराचं चांगलं किंवा वाईट होण्याशी काहीच संबंध नाही. जे होतं ते मंगल होण्यासाठीच स्वामी महाराज आहेत. वा. वाईट होण्याची कुठलीच मुद्रा, म्हणजे हातात गोटी धरलेली असू देत, कुठलीच मुद्रा असू देत, त्याने कधीच तुमचं वाईट अमंगल होऊ शकत नाही. आणि याचं मुख्य कारण असं आहे, का अमंगल व्हावं? महाराजांनी ज्या मुद्रा दिल्यात त्यांच्या ओरिजिनल फोटोमधनं, त्या फोटोत ती हातात, कुणी त्याला मणी म्हणतं, कुणी गोटी म्हणतं, त्याला सूर्यमणी येतो हो हातात. हो हो तो अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्याकडे पण आत्ता तो मणी आहे. हो. आता हा सूर्यमणी महाराजांनी हातात धरलेला ओरिजिनल फोटो दिलाय. असं धरून चला की तुमचं काहीतरी ती गोटी धरलेली मुद्रा, हातात धरलेली मुद्रा घरात लावल्यामुळे तुमचं वाईट होणार आहे, हे महाराजांना माहीत नसेल. मग महाराजांना माहीत असतं तर स्वामी महाराजांनी तुमच्यापर्यंत ती मुद्रा आणली असती का? नाही. मग ज्या अर्थी त्या ब्रह्मांड नायकाच्या इच्छेने ती मुद्रा सामान्य भक्तांपर्यंत आली आहे. तुम्ही अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिरात जा, ती मुद्रेत गोटी हातात धरलेली तीच मूर्ती हो आहे. हो. तुम्ही कुठेही जा किंवा जुन्या कुठल्याही मठांमध्ये, मंदिरांमध्ये ती प्रचलित मुद्रा आहे की हातात गोटी धरलेली. मग त्यांच्या सगळ्यांचं वाईट व्हायला पाहिजे होतं. असं कुणाचं काही वाईट झालं नाही. तुम्ही दादरच्या मठात जर गेलात तर दादरच्या मठाला आता जवळपास माझ्या माहितीपणे 112 वगैरे वर्ष झाली, 100 वर्षापेक्षा जास्त झाली. त्या मठातलं चित्र सुद्धा गोटी धरलेलंच आहे. त्या मठातला जर तुम्ही बघितलं तर एका वर्षात साधारणपणे 2, 2.5, 4, 5 लाख लोक साधारण त्या मठामध्ये येऊन जातात, असं त्या मठाचं हे आहे. लाखात लोक जातात, मग त्यांचं कुणाचंच वाईट होत नाही. मग हे काय आहे? तर असं काही नसतं. तर असं काही विचार येऊ नये. कारण काय असतं माहिती का, महाराजांनी त्यातनं काय इंडिकेट केलं ते कळलं पाहिजे. तर तुम्हाला जर हस्तमुद्रा किंवा योगामध्ये मुद्रांचं खूप रहस्य आहे. तर मुद्रांमध्ये हाताची जी बोटं असतात, तर हे जलतत्व आहे, हे पृथ्वीतत्व आहे, हे आकाशतत्व आहे, हे वायुतत्व आहे, हे अग्नितत्व आहे. त्या 5 बोटांमध्ये ही 5 तत्व आहेत. त्या 5 तत्वांमध्ये आपली 5 इंद्रिय ती प्रतिनिधित्व करतात. तर महाराजांनी या 2 बोटामध्ये, 2 बोटांच्या चिमटीमध्ये सूर्यमणी किंवा ती काय गोटी, ते जे काय धरलंय ते ब्रह्मांड स्वरूप आहे. महाराज काय इंडिकेट करतात, हे मी माझ्या 2 चिमटीत ब्रह्मांड धरलंय. ही 2 चिमटी कसल्या आहेत, तर हे वायुतत्वाचं बोट आहे, हे अग्नितत्वाचं बोट आहे. तर वायुतत्व हे रिप्रेझेंट करतं मनाला, चंचल मनाला. आणि अग्नितत्व म्हणजे अहंकार या बोटात असतो आपल्या, अग्नितत्व. म्हणून आपण एखादी गोष्ट जेव्हा मी केली असं म्हणतो तेव्हा आपण पटकन असं करतो. आपण मी केली म्हणलं की आपोआप अंगठा भरतो, कारण ते अग्नितत्व अहंकार रूपाने वास करतं. अच्छा. तर महाराज काय सांगतात की माझ्या 2 चिमटीत, म्हणजे माझं मन आणि माझं चित्त आणि माझा अहंकार, ह्या 2 चिमटीमध्ये मी या ब्रह्मांडावरची सत्ता धारण केली. तर ही अख्खं ब्रह्मांड मी 2 चिमटीत धरले. मग फिरवायचं तर मी अख्खं ब्रह्मांड फिरवीन ना. तुमचं एकट्याचं घर, एखाद्याची वास्तू, बंगला, एखाद्याचं घर, तर असं काही नाही. हे आपले मनातले भाव असतात. मला असे कधी कधी काही लोक येऊन मुद्दाम विचारतात, मग ते असं लावलं की ते घराचं वाईट होतं, मग आम्हाला तसं चित्र नको. मला लक्षात येतं की यांच्या काहीतरी डोक्यात तो हे आहे. मग मी त्यांना असं पटकन बोलता बोलता सांगतो, तुम्हाला एक सांगू का म्हणलं, की महाराजांची पहुडलेली मुद्रा आहे ना, झोपलेली, ती घरात लावू नका म्हणलं. तर ते मला विचार का हो? नाही म्हणलं, ती लावली की आजारपण येतं. आता मी असं त्याला 2दा-3दा सांगितलं की त्यांच्या डोक्यात ते फिट होतं. आणि मग जर घरात कधी त्यांच्या चुकून आजारपण आलं तर तो मनुष्य पहिलं ते चित्र बाहेर काढेल. बरोबर. तसं असतं. तसं आपल्या डोक्यात जर एखादं काही पिल्लू सोडलं तर ते डोक्यात फिट राहतं आपल्या, की असं चित्र लावलं की असं होतं. तर असं खरं तर काही नसतं. मी ज्यांना गुरुस्वरूपात ज्या अनेक सत्पुरुषांना चा सहवास लाभला, आनंदनाथ महाराजांचे सख्खे नातू गुरुनाथ बुवा बालावलकर, ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो, त्यांचा सहवास मला जवळपास 9 वर्ष सहवास मिळाला. त्या 9 वर्षाच्या सहवासामध्ये त्यांच्याकडे मी जे काही शिकलो, की त्यांच्याकडनं त्यांना मी एकदा विचारलं, म्हणजे मला आठवतं त्या माझ्या घरी एकदा राहायला आले होते आणि एक असंच फॅमिली आली होती. आणि त्या फॅमिलीनी मी नॉर्मल भूमिस्पर्शाची मुद्रा, जी महाराजांची रेग्युलर ट्रॅडिशनल मुद्रा जी ती काढली होती. तर ते म्हणले नाही, आम्हाला असाच हात असलेली मुद्रा पाहिजे, आशीर्वाद असलेली. तर ते माझ्याशी बोलत होते.
तर अण्णा वालावलकर तिथे पलंगावर बसले होते, ते ऐकत होते सगळे. मग त्यांना विचारलं की मग हात खाली असला, खाली ठेवलाय, या ट्रॅडिशनल मुद्रेत महाराज तुम्हाला आशीर्वाद देत नाहीत का? तर त्यांना उत्तर देता येणार. मग तेव्हा ते पटकन काय म्हणले की तुमच्यासाठी स्वामींनी असा हात किती वेळ करून बसायचा? आता इथे महाराज हात आशीर्वाद मुद्रेमध्ये आहेत, तर हात असा आशीर्वादाचा किती वेळ करून बसायचा? तुम्ही तुमच्या मनात कधी असं आलं का की महाराजांनी आपल्यासाठी असा हात किती वेळ करून बसायचा? हा जेव्हा भाव तुमच्यात उत्पन्न होईल तेव्हा महाराज कुठल्याही मुद्रेत असले तरी तुम्हाला आशीर्वादच देतील. कारण गुरुविषयीचा तुमचा तो समर्पित भाव, शरणागत भाव, त्यांच्याविषयीचं प्रेम हे इतकं पाहिजे की आपोआपच तुम्हाला कुठल्याही मुद्रेत स्वामी असले तरी कृपाच होतो, आशीर्वादच मिळतो. मग मी एकदा अण्णा वालावलकरांनाच विचारलं होतं की म्हटलं आपल्या घरासाठी कुठली मुद्रा असावी? तेव्हा मला अण्णा मला म्हणाले होते की पहुडलेली मुद्रा ही सगळ्यात, आपल्या घरात महाराज पहुडलेले असावे, विश्रांतीला पाहिजे. म्हणजे त्यांना मोस्ट रिलॅक्सेशन मुद्रा कुठली आहे? तर पहुडलेली. त्या मुद्रेत स्वामी कर. मग त्यांची इच्छा म्हणून मी घरात माझ्या स्वामी तसे केले. आणि सांगायला हरकत नाही की असा भाव असणं की आपल्या सद्गुरूला असा हात करून बसण्यासाठी किती वेळ त्याचा हात अवघडेल, म्हणून महाराजांनी असा हात न करता असा ठेवला, काय फरक पडतो? आणि माझ्या तर खूप अनेक चित्रांमध्ये सहज मुद्रा, दोन्ही हात असे केलेले, किंवा ती डाव्या खांद्यावर असलेल्या 2 मुद्रा आहेत ती आहे, हातात गोटी धरलेली मुद्रा आहे, गुडघ्यावर हात ठेवलेली मुद्रा आहे. मोस्टली सगळ्या रिलॅक्स असलेल्या मुद्रा आहेत. आणि ह्या क्रिएटेड मुद्रांमध्ये थोडंसं काय होईना असा हात करून ठेवल्यामुळे अवघडले पण येतं. हे आपण जर कबूल केलं असं काही नसतं. मला असं वाटतं की कुठली मुद्रा असू देत तुमचा भाव चांगला पाहिजे. अच्छा.